नागपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. बावनकुळे कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेले असताना राडा. काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातल्यानंतर वाद शांत. बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा वाढदिवसानिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन. विद्यार्थ्यांना इतिहासाची जिवंत अनुभूती. मंत्री नितेश राणे यांनी ट्विट केलंय, हिंदूचं ठरलंय आय लव्ह महादेवच. हिंदू मतदारांना साथ घालण्याचा मंत्री नितेश राणेंचा प्रयत्न. ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे प्रीती संगम नाही तर भीती संगम. मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला. ठाकरे बंधू सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला. पालिका निवडणुकीच्या पूर्वी सर्व ठाकरे कुटुंबियांनी घेतलं देवीचं एकत्र दर्शन. खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला. 50% पेक्षा जास्त नागरिकांचं अन्न वडापाव. मुख्यमंत्री फडणवीसांनी वडापावचा अपमान करू नये. फडणवीसांना का पोटात दुखतंय सवाल उपस्थित. अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना काही गंभीर सवाल. एक सामान्य नागरिक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले प्रश्न. अजब निवडणुकीमध्ये गजब प्रचार समोर. राष्ट्रवादीच्या बॅनरवर देवाभाऊ आणि उद्धव ठाकरेंचे फोटो. घाटकोपरमध्ये परस्पर विरोधी नेत्यांचे फोटो एकत्र वापरून लावले बॅनर. वडापाव कधीच मातोश्रीवर पोहोचला नाही. मातोश्रीवर गोरगरिबांचा वडापाव नव्हे तर परदेशी थाटाचा बर्गरचा मानाचा पाहुणा होता. संजय राऊत उद्धव ठाकरेंचीच अडचण करत आहेत. केशव उपाध्यायांचा ट्विट करत टोला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 23,40,199 मतदार. निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. नाशिकमधील आपच्या उमेदवाराला बंदूक दाखवल्याचं प्रकरण. हिरे आणि गोवर्धने यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल. सातपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल. 3 वर्ष 10 महिन्यांचे प्रशासक राज संपणार. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान. जिल्ह्यामध्ये 29,76,454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार. अहिल्यानगर महापालिकेमध्ये 345 मतदान केंद्रांवर 1,800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांचं मतदारांना आवाहन. नांदेड महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण. ईव्हीएम मशीनसह साहित्यांचं वाटप. मतदान प्रक्रियेसाठी 3,400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरात वाहनांमध्ये आढळले लाखो रुपये. स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची कसून तपासणी. वाहन चालकाकडून तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न. मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी. चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. जालना महापालिका निवडणुकीची रणधुमाळी. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 65 जागेसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणामध्ये. 527 मतदान केंद्रांवर होणार मतदान. विक्रोळीतील राजकीय वातावरण तापलं. विक्रोळी प्रभाग क्रमांक 124 मध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना. पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. मतदानासाठी 3,055 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड. निवडणुकीला 75 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात. सोलापुरात भाजपने पैसे वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप. भाजप उमेदवाराच्या मुलाने मतदारांना पैसे केले असा काँग्रेसचा आरोप. अंबिका गायकवाडांच्या मुलाचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल. यंदा मुंबई मनपा निवडणुकीमध्ये पाडू यंत्राचा वापर. मतमोजणीतील तांत्रिक बिघाड झाल्यास वापर. ईव्हीएममधील डेटा वाचून प्रिंट स्वरूपात निकाल देणार. नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी. निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. मतमोजणीच्या दिवशी पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. मालेगावमध्ये शिवसेना किंगमेकर असेल. मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केला विश्वास. नवी मुंबई महानगरपालिका मतदानासाठीची निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात. मोठ्या संख्येने शांततेत मतदान करा. निवडणूक आयोगाचं नागरिकांना आवाहन. सांगली, मिरज आणि कुपवाड निवडणुकीची रणधुमाळी. महापालिकाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. मिरज येथील शासकीय गोदामातून मतपेट्या रवाना. मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदारांना भेटण्याची मुभा. मतदानाच्या प्रचाराला अशी मुभा कधीच नव्हती. निवडणूक आयोग सरकारसाठी काम करते. राज ठाकरेंचा सरकारचा निवडणूक आयोगावर निशाणा.
जळगाव मनपाच्या 75 जागांसाठी उद्या मतदान. निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज. मतदान केंद्रांवर 2200हून अधिक पोलीस तैनात. 60 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई. पुण्याच्या गुलटेकडी परिसरामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयासमोर जादूटोणा. उमेदवार भरत सुराणा उमेदवाराच्या कार्यालयासमोर लिंबू. भरत सुराणा प्रभाग क्रमांक 21 मधून रिंगणात. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी. 2064 मतदान केंद्रांसाठी 7162 ईव्हीएमचं वाटप. नागपूर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज. मतदान केंद्रावर साहित्य वाटप करण्यास सुरुवात. नागपुरात एकूण 3004 मतदार केंद्र. पाडू यंत्रासंदर्भात शिवशक्तीकडून निवडणूक आयोगाला पत्र. ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आक्षेप. विधानसभेत लोकसभेत वापरले नाही मग आता का, राज ठाकरेंचा सवाल. सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना आमिष दिला जाऊ शकतं. हे केल्याशिवाय त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. मतदानासाठी 3055 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड. निवडणुकीला 75 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणार. पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 येवलेवाडीमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन. एका गाडीमध्ये आढळली रोख रक्कम. या प्रकरणी 2 गाड्या पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरात 20 प्रभागात 81 जागांसाठी निवडणूक. 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 595 मतदान केंद्रावर उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार. निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप. वसईत पुन्हा पैसे वाटण्यावरून भाजप बहुजन विकास आघाडीमध्ये राडा. करणी पोलिसांकडून एकाला अटक. काही पैसे जप्त. रकमेबाबत पोलिसांकडून अद्याप माहिती नाही. मालेगावमध्ये निवडणूक आणि राजकीय वादातून एमआयएमच्या उमेदवारावर हल्ला. 3 अज्ञातांकडून गाडीवर रात्री तुफान दगडफेक. एमआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्यावर हल्ला. 13 वर्षापूर्वी दिवंगत माजी आरोग्यमंत्र्यांचे अद्यापही मतदान यादीमध्ये नाव. कोल्हापुरात सदोष मतदार यादीबाबत प्रश्नचिन्ह. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. एकूण 345 मतदान केंद्र उभारली असून मतदान साहित्य वाटपाला सुरुवात. हजारोंच्या संख्येने कर्मचारी आणि पोलिसांचा बंदोबस्त. पुणे महापालिका प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. ईव्हीएम आणि मतदान साहित्याचं वाटप सुरू. पुण्यामध्ये 4011 मतदान केंद्र उभारली. सोलापुरात जिल्ह्यामध्ये आता 68 जिल्हा परिषद आणि 138 पंचायत समिती सदस्य निवडले जाणार. गेल्या 7 वर्षापासून रखडलेल्या सोलापुरात निवडणुका होणार असल्याने अनेक जण इच्छुक. पुणे मनपा निवडणुकीसाठी मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप. कात्रजच्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांचा आरोप. नाशिक महापालिका निवडणुकीच्या 122 जागेसाठी 729 उमेदवार रिंगणामध्ये. मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात. अकोला मनपा प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी. 630 मतदान केंद्रावर पार पडणार मतदान. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरात मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन आणि साहित्याचे वाटप. भिवंडी पालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज. 750 मतदान केंद्रासाठी 4500 कर्मचारी तैनात. निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज. मतदान करतानाचा फोटो व्हायरल केल्यास संबंधितांवर होणार गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचे आदेश. मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई. नागपुरात प्रभाग क्रमांक 14 मध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप. भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या पतीकडून पैसे वाटप. काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर पैसे वाटपाचा आरोप. काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. हल्लेखोर पळून जातानाचा सीसीटीव्ही समोर. नांदेडमधील धक्कादायक प्रकार समोर. अमरावतीच्या बेलापुरा परिसरामध्ये पैसे वाटप. भाजपा आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून पैसे वाटप. मतदारांना दिलं जात आहे पैसे आणि दारूचा आमिष. परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला संताप. यवतमाळ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त. 17 पोलीस अधिकारी, 450 पोलीस कर्मचारी आणि 500 होमगार्ड तैनात. वसई विरार नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. मतदानासाठी एकूण 1335 मतदान केंद्र, 7700 कर्मचारी आणि 1500 पोलीस तैनात. नाशिक पोलिसांकडून शहरामध्ये रूट मार्च. उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज. सायरन वाजवत संवेदनशील भागातून केलं संचलन. नाशिकमध्ये आचारसंहिता भंगाचे 4 गुन्हे दाखल. प्रचार थांबताच अंबड भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल. प्रतिस्पर्धी उमेदवार कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह पोस्ट.
सर्व मराठी माणसांचं ठरलंय एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे. संजय राऊत यांची जय महाराष्ट्र करत एक्स पोस्ट. नागपुरात संक्रांतीनिमित्त हॉट एअर बलूनद्वारे मतदानाचा संदेश. स्वीप उपक्रमांतर्गत पालिकेकडून जनजागृती. नागपूर पालिकेच्या वतीनं बलून फेस्टिव्हलचं आयोजन. चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी मतदान पथकं रवाना. 355 मतदान केंद्रांवर 2000हून अधिक कर्मचारी तैनात. मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात. अमरावती महानगरपालिका मतदानासाठी प्रशासन सज्ज. 87 जागेसाठी तब्बल 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. निवडणूक साहित्य मतदान केंद्राकडे रवाना. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. ईव्हीएमसह कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना. पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या 33 सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 29 सभा तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 25 सभा. ठाकरे बंधूंच्या सर्वात कमी सभा. पुणे पालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार वरचढ. अजित पवार यांच्या पुण्यामध्ये 10 जाहीर सभा. अजित पवार तब्बल 8 दिवस प्रचारासाठी पुण्यामध्ये ठाण मांडून. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागासह मुख्य मार्गावर पोलिसांचं संचलन. पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांचाही संचलनात सहभाग. मतदानामुळे उद्या पुण्यातील आरटीओचं आळंदी रोड ते आणि दिवे कार्यालय बंद असेल. सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. शहरामध्ये 1267 मतदान केंद्रांवर मतदान होणार. 4 ठिकाणी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र निश्चित. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान. संबंधित मतदान क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर. भाईंदर पश्चिमेमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी. गुन्हा दाखल न झाल्याने भाजप आमदारांचा पोलीस ठाण्याला घेराव. दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी. मतदान मशीन वाटपावेळी महिलांची संक्रांत. छत्रपती संभाजीनगरात महिलांनी बजावली दोन्ही कर्तव्य. मकर संक्रांतीनिमित्त पालघर वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम. नायलॉन मांजापासून दुचाकी स्वारांच्या बचावासाठी पोलिसांकडून दुचाकी स्वारांना गळ्याला लावण्यासाठी सेफ्टी बेल्टचं वाटप. मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील 15 उड्डाण पूल बंद. नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता. धोका टाळण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांचा निर्णय. मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी सजलंय. मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट. पुण्याच्या अमोल शेरे यांच्याकडून सजावट. 50 कामगारांनी 25 ते 30 तासामध्ये पूर्ण केली सजावट. मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच महिला भाविकांची गर्दी. महिला भाविकांकडून रुक्मिणी मातेला नवधान्याचे वाण अर्पण. तुळजाभवानी मंदिरामध्ये वौशासाठी येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचा. महिला भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पुरुषांना मंदिरात प्रवेशबंदी. प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीनिमित्त माघ मेळ्यातील दुसरं स्नान. एकादशीच्या निमित्ताने संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी. प्रशासनाकडून उच्च सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. बीडमध्ये युवा संघटनेचे बेमुदत तिरडी आंदोलन. माजलगाव पंचायत समिती कार्यालयासमोरील बेकायदेशीर दशविधी लिलाव रद्द करण्याची मागणी. नाशिकमध्ये अपहरण आणि 400 कोटींची खंडणी प्रकरणी एसआयटी स्थापन. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास. राज्यातील 175 जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट. आधुनिक शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने शाळा परिवर्तन प्रकल्प. बीडमध्ये धनगर समाज नेते दीपक बोऱ्हाडेंचा गाव दौरा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी रॅली. 21 जानेवारीला आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा. राज्यात 10वी 12वीची 107 परीक्षा केंद्र रद्द. 10वीची 31 तर 12वीची 76 परीक्षा केंद्र रद्द. बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वीच राज्य मंडळाचा कारवाईचा बडगा. गडचिरोली जिल्हा प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका. कामगार प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप. यवतमाळमध्ये 3 पीआय आणि एपीआयची बदली. प्रशासकीय कारणास्तव बदली. यवतमाळच्या शेंदूरसनी ग्रामपंचायतीमध्ये 27,000 बोगस जन्मनोंदी. प्रकरणी 4 आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी.
नागपूरच्या रामटेकमध्ये 103 वर्षांच्या आजीला मिळालं जीवनदान. अंत्यविधीची तयारी सुरू असताना पायाची बोटं हल्ली. अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी आजीचा वाढदिवस साजरा केला. आरटी प्रवेश नोंदणीतून इंग्रजी शाळा बाहेर. विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांची 2000 कोटींची थकबाकी. इंग्रजी शाळा संस्थाचालक लोकसंघटनेचा शुल्क प्रतिपूर्तीसाठी निर्णय. पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध. चालक गाडी शांतपणे चालवतात. एथर एनर्जीच्या 2025च्या रायडिंग इन्साइट्स अहवालातून माहिती समोर. सांगलीच्या मिरजेमध्ये हजरत ख्वाजा शमणा मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांचा 651वा उरूस चर्मकार समाजाच्या वतीनं पारंपरिक चादर अर्पण करून उरूसाची सुरुवात. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. कोपरखैरण्याच्या नटराज लेडीज बारची बातमी लोकशाही मराठीने दाखवल्यानंतर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट. मेथीला भाव मिळेना. बीडमध्ये शेतकऱ्याने 1.5 एकरवर फिरवला नांगर. मेथी लागवडीसाठी एकरी 50,000 खर्च, मात्र लागवडीतून एकही रुपया नफा नाही. शेतकरी हवालदिल. सोने चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ. जीएसटीसह सोन्याचा प्रति तोळा 1,46,000वर. चांदी प्रति किलो 2,90,000वर. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवीन कार्यालय खुलं होणार. मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नवीन पीओममधून कामाला सुरुवात करणार. गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयासह इतर मंत्रालय देखील स्थलांतरित. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राज्यात हाय अलर्ट जारी. 26 जानेवारीच्या मुख्य सोहळ्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज. कर्तव्य पथावरती 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम. भारतीय लष्कर, निमलष्करी दलासह सांस्कृतिक पथकांची तालीम. भटका कुत्रा चावल्यास जबर भरपाई द्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा. राज्यांनी नियमांच्या अंमलबजावणीसाठी पावले न उचलल्याने न्यायालयाची नाराजी. भारतावर पुन्हा एकदा 25% टॅरिफ लागण्याची शक्यता. अमेरिकेसोबत व्यापार करताना अतिरिक्त 25% टॅरिफ. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. वाशिमच्या मनोऱ्यात भर दिवसा दुचाकी चोरी. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद. मानोरा पोलिसांनी तपास चक्र फिरवत दुचाकी चोराला केली अटक. परभणीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणारा युवक पोलिसांच्या ताब्यात. गस्त घालताना कमरेला चाकू बांधून 24 वर्षीय युवक पोलिसांना आढळला. तरुणाविरुद्ध नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळ ग्रो कॅपिटल प्रकरणाची व्याप्ती वाढली. आरोपीच्या घरांची झडती, मात्र पोलिसांच्या हाती काहीच नाही. 2 आरोपी अद्याप फरार. गुंतवणूकदारांची वाढली चिंता. भंडाऱ्यात संपत्तीसाठी एकुलत्या एक जावयानं केला घात. मित्राच्या साथीनं सासऱ्याची हत्या. आरोपींना अटक. बीडमध्ये एमडीसाठी प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टरांची लाखो रुपयांची फसवणूक. सराईत आरोपी केज पोलिसांच्या जाळ्यात. छत्रपती संभाजीनगरात शिक्षकाकडून 5 विद्यार्थिनींचा विनयभंग. शिक्षकाकडून 2 वर्ष 6वी 7वीतील 5 विद्यार्थिनींचा छळ. प्रकरणाचा अधिक तपास सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांभडी येथे माजी सरपंचांच्या मुलाचा शेतात निर्घुण खून. घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केलाय. राजकीय वैमनस्याचा संशय व्यक्त होतोय. वाशिमच्या पारडी आसरा गावामध्ये काढणी केलेल्या 2 तुरीच्या गंजीला आग लावल्याची घटना. दोन्ही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. यवतमाळमध्ये तिघांकडून व्यक्तीची निर्घुण हत्या. पंचासमोर साक्षीनंतर 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. वाशीमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला अटक. त्यांच्याकडून नायलॉन मांजा जप्त. वर्ध्याच्या सुकळी येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये चोरी. चोरट्यांनी 23 लाख रुपयांची रोकड लंपास केली. खिडकीच्या साखळी तोडून चोरी केल्याची माहिती. येवल्यात नायलॉन मांजामुळे तरुण गंभीर जखमी. हाताला आणि चेहऱ्याला 10 टाके. घटनेमुळे नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. भंडारा लाखणी महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक. भीषण अपघातात कारमधील 11 प्रवासी जखमी. कारधा पोलिसात. अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये सिगारेटच्या वादातून मित्राच्या काकांना जाळण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपीला अटक. धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालय समोरील उड्डाणपुलावर अपघात. भरधाव फॉर्च्युनरची डिवायडरला धडक. एकाचा जागीच मृत्यू. 4 जण गंभीर जखमी. कोल्हापुरात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ई बाईकला अचानक आग. आगीमध्ये ई बाईक जळून खाक. रत्नागिरीतील 108 गावात बिबट्यांचा धोका. लांजा, राजापूर आणि संगमेश्वर गावात बिबट्यांचा वावर जास्त. वन विभागाकडून धोक्याचा इशारा.
रायगड पोलिसांच्या मॅक्स श्वानाचं निधन. विविध गुन्ह्यांच्या तपासात मॅक्सची उल्लेखनीय कामगिरी. 8 वर्षाच्या मॅक्सनं 78 बक्षिसं मिळवली. आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूर मनपा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण. 26 प्रभागांसाठी असणारे 1091 मतदान केंद्र. मतदान केंद्रांवर 2741 पोलीस तैनात. वसई विरारमध्ये महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन सज्ज. मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक. 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणार. 527 मतदान केंद्रांवर होणार मतदान. निवडणुकीसाठी 99 अधिकाऱ्यांसह 1115 पोलिसांची नियुक्ती. नागपूरच्या मौजा खानगाव येथील शेतकऱ्याची विहिरीत उडी. पांदण रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई विरोधात शेतकरी आक्रमक. पोलिसांच्या प्रसंगवदनामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मतमोजणी प्रसंगी अडचण आली तरच फाडूचा वापर. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवरायांची माफी मागावी. शहाजी बापू पाटील यांची मागणी. सुरतेची लूट या नावाखाली उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलं. उद्धव ठाकरेंना मत मागण्याचा अधिकारही नाही. शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार. भाजपाने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप. मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य आयोगाचा अजब न्याय. नियमावलीमुळे ज्येष्ठ मतदानापासून राहणार वंचित. ज्येष्ठ दिव्यांग असलेल्यांचं घरी जाऊन मतदान घेणार नाही. आमदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ही तरतूद असल्याचा दावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा पाडू यंत्रावर आक्षेप. यंत्राचा वापर विरोधकांना कदाचित संपवण्यासाठी तर नाही ना, अशी शंका. आमचे समाधान केले गेले नाही तर आंदोलन करू. वडेट्टीवार यांचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.